राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा. या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना पुण्याजवळ नरसापूरला एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्या चिमुकलीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काही व्हिज्युअल्स मला तुम्हाला दाखवायचे आहेत या घटनेचे. माझी मुख्यमंत्र्यांकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी प्रत्यक्ष इथं यावं, इथे मला लेटर हेडवरती द्यावं की आम्ही त्या नराधामाला फाशीची शिक्षा देऊ, नाहीतर त्या नराधामाला त्यांनी आमच्या ताब्यात द्यावं, आमच्या सगळ्या समाजाच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्या नराधामाचा काय तो सोक्षमोक्ष लावू. एवढ्या अशा आमच्या 2च मागण्या आहेत. पाहिले, या पृथ्वी तलावर सगळ्यात हिंस्र प्राणी कोण असेल तर तो पुरुष, हे या घटनेहून सिद्ध झालं. या व्हिज्युअल्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर ती चिमुकली किती विश्वासानं त्याच्या हाताला हात धरून चालत होती हो, त्या जनावराच्या गोठ्यात. तिला काय माहीत होतं आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, काय माहीत होतं तिला. तिच्यावर जो अत्याचार झाला त्यावेळेस त्या बिचारीने प्रतिकारसुद्धा केला असेल का नाही, आणि त्या अत्याचारानंतर तिचा जो निर्घृणपणे खून झाला, बिचारी प्रतिकारसुद्धा करू शकले नाही हो. असं काही कुठं एखादं यंत्र असलं आणि त्यावेळेस तिच्या मनात काय विचार आले असतील हे जर कळालं असेल तर ती म्हणली असेल की या पृथ्वी तलावर मी स्त्री म्हणून जन्माला आले, हाच माझा दोष आहे. कल्पनासुद्धा करवत नाही हो. त्या नीच माणसाने त्या चिमुकलीचा मृतदेह शेणात झाकून ठेवला हो. माझे एक मित्र आहेत, चांगले सिने अभिनेता आहेत, श्री प्रवीण तरडेंनी मागणी अशी केली की या नीच माणसाचा एन्काउंटर करावा. मी प्रवीणजीला सकाळी फोनवर बोललो, नाही प्रवीणजी, याचा एन्काउंटर करून भाग नाही. याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला जी शिक्षा दिली, त्याचा चौरंगा केला आणि त्याच्या भावकीला सांगितलं की याला घेऊन जा आणि याला जिवंत ठेवा. का जिवंत ठेवा? तर येणाऱ्या कित्येक पिढ्याला हे उदाहरण लागेल की तुम्ही असा अत्याचार केला तर ही शिक्षा होते. याचा एन्काउंटर करून याला फाशी देऊन काही उपयोग होणार नाही. कधी कधी कायद्याचा धाक जर बसवायचा असेल तर कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन तुम्हाला काही काम करावं लागेल. म्हणजे ही व्यक्ती, याचा परिवार, काय त्यांच्या मनावर झालं असेल. त्या निष्पाप कोवळ्या मुलीनं अजून जग काय हे माहीत नाही. आणि हा नराधम, हा भीमाजी कांबळे, मला सांगा, यांनी यापूर्वीसुद्धा हाच गुन्हा केला होता हो. आपल्या भावाच्या मुलीवर म्हणजे पुतणीवर सुद्धा यांनी अत्याचार केला होता. हा जेलमध्ये होता, ह्याला पॅरोल मिळालाच कसा? याचा पूर्व इतिहास जर अशा कृत्याने भरलेला आहे, त्याला पॅरोल मिळाला कसला? आणि मला याही पुढे जाऊन सांगायचं आहे की या कांबळेच्या जागी जर कोणी कुलकर्णी देशपांडे जोशी असला असता तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात गांधी हत्येनंतर जी परिस्थिती निर्माण झाली असती ती परिस्थिती केली असते. पण मरणारी मुलगी एक गरीब बिचारी ब्राह्मण परिवारातली होती, आणि जे लोक न्यायासाठी म्हणून पुणे बेंगलोर हायवेवर बसले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. ती सगळी दृश्य आहे त्याच्यामध्ये. न्याय मागायला बसले होते. मला सांगा, कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट? या कोर्टातून काय निघणार आहे?
अशा फास्ट ट्रॅक कोर्टाचा आपण बराच अनुभव घेतला आहे. अहो, ज्या घटनेतून मराठा आरक्षण आंदोलन सुरू झालं, त्या कोपर्डीच्या माझ्या दुर्दैवी मुलीला आज न्याय मिळाला आहे. तिची हत्या करणाऱ्या माणसांना फाशी झाली आहे? नाही झाली. मस्ताचौकमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलं तुम्ही, काय निघालं त्याच्यातून? कशाला जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करताय? अहो, सरळ सरळ तुमच्याकडं सगळी दृश्य उपलब्ध आहेत. अजून कसलं तुम्ही साक्षी पुरावे खटले चालवणार आहेत? विशेष न्यायालय स्थापन करायला तुम्ही उच्च न्यायालयाची परवानगी मागणार, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवणार. त्याच्यातून न्यायालय स्थापन झालं तर त्याचं काम कसं चालणार? आणि याच्यातूनही जर तुम्ही आरोपीला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे, दिली तरी त्याला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सगळे पर्याय खुले आहेत. मग कधी शिक्षा मिळणार त्या गुन्हेगाराला? कधी त्या चिमुकलीच्या आत्म्याला शांती मिळणार? कधी त्या चिमुकलीच्या आईवडिलांचं दुःख तर कमी होऊच शकत नाही. मला सांगा, त्या बापावर काय वेळ आली असेल की पोलिसांनी लाठीचार्ज करून त्या आईबापांना त्या गर्दीतून बाहेर काढलं आणि पोलीस व्हॅनमध्ये बसून त्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करायला लावले. हा माझा सरळ आरोप आहे पोलिसावर की पोलिसांनी यात बळाचा वापर केला, पोलिसांनी यात इमोशनल त्यांना ब्लॅकमेल केलं. त्या बापाचा तर विचार करा हो. ज्या मुलीला कडेवर घेऊन तू खेळवत असेल, त्या मुलीचं कलेवर हातात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. आणि आम्ही सगळे शंड ब्राह्मण हो. मी कधी जात मानत नाही, जातीवर माझा फार विश्वास नाही. अरे पण देशामध्ये जर जाती जनगणना होत असेल तर आम्ही तरी आमची जात का लपवावी? आपल्या एका चिमुकलीवर अन्याय झालाय, किती ब्राह्मण पेटून उठलेत. 8 दिवसानं पुण्याला काहीतरी ब्राह्मण संमेलन आहे. कुणाची हिंमत आहे याच्यावर बोलण्याची? का ब्राह्मण असलं म्हणजे सगळे अत्याचार आम्ही सहन करायचे? आम्ही पाहतोच रोज कसे कसे अत्याचार होतेत. आता तर भंतेसुद्धा उतरलेत आमच्यावर अन्याय करायला. यांची तर ओरड 5000 वर्षापासून आम्ही अन्याय करतो. मला हा प्रश्न विचारायचा आहे, जर हे उलटं झालं असतं, कोण्या कांबळ्याची मुलगी कुलकर्णीनं अत्याचार केला असता तर आज शेकडो ब्राह्मणाची घरं जळाली असती, कित्येक ब्राह्मणाचं शिरकान झालं असतं. पण ब्राह्मण बिचारा सहनशील रस्त्यावर बसला. याच्या पहिले काय केलं? प्रश्न जातीचा नाही, प्रश्न माणुसकीचा सुद्धा आहे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान करतोय, फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे सगळं सोडून द्यावं. थोतांड आहे, याच्यातून काही निघणार नाही. 4 दिवसानं लोक विसरून जातील. ज्या परिवारातली मुलगी गेली तेच बिचारे अश्रू ढाळतील. राजकारणी आपलं राजकारणाचा उल्लू सिधा करतील. लगे एकानं काल गणित मांडलं की रोज किती बलात्कार होतात, म्हणजे तासाला किती होतो. अरे मूर्ख माणसा, तुला हे गणित मांडण्यासाठी आम्ही दिलं आहे. तो रोहित पवार, त्याला तर ही संधी म्हणजे त्याचं राजकारण चमकवण्याचं एक हेच मिळतं. बलात्कारासारखी घटना काय भूषण आहे? अरे तुम्ही किती बलात्कार केलेत राजकीय, ते विसरलात काय? ह्याच्यात कुणीही राजकारण आणू नका. आणि देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आवाहन करतो, प्रकाश महाजन एक ब्राह्मण म्हणून तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही ब्राह्मण आहात आणि हीच संधी आहे तुम्हाला जातीसाठी काही करण्याची. आपल्या जातीला जो न्याय मिळवून देऊ शकत नाही, तो इतरांना काय न्याय मिळवून देऊ शकेल? जातीवर बोलायचा माझा कधीही स्वभाव नाही, पण दुर्दैवानं सगळं जातीभोवतीच जर सगळं फिरत असेल, राजकारण फिरत असेल, अर्थकारण फिरत असेल, इतिहास फिरत असेल, तर आम्ही तरी का जात लपवून ठेवावी? मी तमाम महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाला हे आव्हान करतो की एक दिवस आपण सगळ्यांनी या चिमुकलीसाठी आपापले व्यवहार बंद ठेवले पाहिजेत. आहे त्या शहरामध्ये आपण शांततेने मोर्चे काढले पाहिजेत आणि सरकारला हे दाखवून दिलं पाहिजे की आपल्यासुद्धा काही ताकद आहे, आपल्याजवळसुद्धा एक समाज मन आहे. आणि हे दाखवण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र येण्याची गरज आहे. 9 तारखेला पुण्यात जे संमेलन होईल, माहीत नाही ते पुण्यासाठी का सगळ्या महाराष्ट्रासाठी आहे.
ब्राह्मणानो आता जागे व्हा, नाही तर अशा चिमुकल्या आपल्या अशाच रीतीनं शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या जातील आणि कुणी त्याच्यावर न्यायासाठी आवाजसुद्धा उठवणार नाही. म्हणून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हीच वेळ आहे तुम्हाला जातीसाठी काही करून दाखवायची. धन्यवाद.